हॅलो, जय हरी. देवगुज सांगे पंढरीशी यारे, देवगुज सांगे पंढरीशी यारे, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे, काया वाचा मने दृढ करा जीवी, सर्व मी चालवी भारत्यांचा, भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक, भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक, साक्ष पुंडलिक करुणी सांगे, लटिके जरी असे नामयासी पुसा, आहे त्या भरवसा नानी माझ्या, काय वाचा मने दृढधरा जीवी, सर्व मी चालवी भारत्यांचा, चल विठ्ठल. येथे संत सज्जनांना निरोप सांगण्यासाठी किंवा माझ्यासारख्या पामराचा किंवा लेखीचा निरोप आहे. लेख माझे एक परिहार द्यायचा म्हणजे असा की मी पहिल्याच वेळेस वारीला आले, पण कार्यक्रम माझा पहिला नाहीये. भरपूर कार्यक्रम झाले पण मला याच्यातलं काही कळत नाही. भरपूर म्हणजे जास्त बी नाही, पण आपलं कुठं तरी भाव, पण मला या स्वरामधलं काही कळत नाही. म्हणून मला सांभाळून घ्या, कारण मी तुमचं लाडकं लेकरू आहे. लाडकी लेक कमी सांगता मी कधी एवढ्या मोठ्या मंडळीमध्ये बोलले नाही, कारण सर्व इथं ज्येष्ठ वरिष्ठ अधिकारी आहेत. पण माझी निवड म्हणतात ना की कीर्तनाची गोडी देव निवडी आपण, तसं भगवंतानेच निवड केली म्हणायचं. बरं, आपण म्हणतो प्रत्येकाच्याच भगवंत आहे, ज्याने निवडलं त्याच्यामध्ये भगवंत आहेच ना. पहा की देवगुज सांगे पंढरीशी यारे, प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. प्रत्येकाला भगवंत बोलवतो, असं म्हणतात की प्रत्येकाला भगवंत बोलवतो. पण आपण तर एवढे भाग्याचे आहोत ना
असं म्हणतात की बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करुणा केली. आणि आम्हाला तर संतांची मान द्यायचे. आम्हाला एवढे संत आहेत ना, दुसऱ्यांसाठी बहु अवघड आहे, पण आमच्यासाठी आपण आपल्याला भाग्यवान समजलं पाहिजे की आम्ही किती भाग्याचे. तर आमच्या भाग्याला पारावार नाही. आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे 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 दास पंढरी रायाचे, दास श्रीपाद रायांचे. पहा, आम्ही म्हणतो आम्हाला खूप कळालं, आता पंढरपूर आळंदीची वारी करायची काय गरज आहे. पहा, बघा जरा व्यक्तिमत्वाकडं. मी कोणाला खोडून काढत नाही, मला अधिकार नाही. मी एक छोटी, आणि माझं चुकलं तर तुम्ही मला माफ करणारच आहे. कारण इथं उभा राहून बरं नाही बोलायचं, खरं बोलायचं. पहा, काय गरज आहे महात्म्यांना. चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही. काय गरज आहे आमच्या बाबांना दिंडी बरोबर फिरण्याची. आणि आपणच म्हणायचं की काय गरज आहे पंढरपूरची वारी करायची, काय गरज आहे आळंदीची वारी करायची. ज्ञानोबा तुकोबांना कळालं नव्हतं का? कळालं होतं की नाही? हा, मग त्यांच्यापेक्षा त्यांच्या वरचेत का आपण? पहा, बाबांनी वारीचा निषेध बी केला नाही आणि वारीचा विधीही बनवला नाही. बाबांनो, तुमच्या खिशात 2 पैसे असले तर तुम्ही वारीला जा, आणि नसले तर तुम्ही कर्ज काढून कुठे जाऊ नका. आणि ज्ञानांनी जायचं असतं वारी करायला का? त्या अशा मोठमोठ्या महात्म्यांनी, अधिकाऱ्यांनी, की जे आपलं जे तत्व आहे, जे आपलं नाम आहे, ते समजून देण्यासाठी जायचं असतं. आणि जे म्हणजे ज्यांना ह्याच्यातलं माहीतच नाही, जे अजून अंधार होते, त्यांनी ते समजून घेण्यासाठी जायचं असतं. हा, की ज्यांच्या गळ्यात माळा आहेत पण नाम नाही, आणि ज्यांच्याकडे नामही नाही माळही नाही, माझ्या सद्गुरूचा स्टेटमेंट आहे की माळ घातल्याशिवाय जगू सुद्धा नका आणि माळ घातल्याशिवाय मरू सुद्धा नका. हा, मग नुसतं आपण बिगर माळेचं कशाला घाण करायला जायचं? माझ्या बाबांच्या भाषेत सांगू, माझ्या मोठ्या बाबांच्या भाषेत सांगते, त्यांची भाषा आहे की मग आळंदी पंढरपूरला काय नुसतं घाण करायला आणि गर्दी करायला जायचं? आता किती सांगितलं त्या महाराजांनी, किती सेवा करतात. पहा, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी याती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेची, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगरवता करावे 10 मग अगरवता न गर्व करता. पहा, किती किती सेवा करतात हे लोक आपली. माहित आहे आपल्याला? काल अर्धा तास पाण्याचा टँकर नव्हता तर नुसती बोंबाबोंब होती आमच्या सारख्यांची. म्हणजे आम्ही काय उपकार करायला आलो त्यांच्यावर? घरात एवढी ठेप होती का? विचारतं का घरी गेल्यावर कुणी आपल्याला? विचारतं का? घरातली म्हणते बोंबलत फिरत येत आणि परत माघारी येते. हा, होती का ठेप? आणि सतत 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 आपल्याला वॉर्निंग द्यावं लागती, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, तिकडे. अरे माणसं आहेत काय? इथं उभं राहून तत्वज्ञान ऐकायला पाहिजे, सांगायला पाहिजे का? तिसरं सांगावं लागते आम्हाला, इथे काय घाण करू नका, तिकडे काय घाण करू नका, लाईन मध्ये चला. कशासाठी आलोत आपण? वारीत आलो तो शिकण्यासाठी आलो. आणि शिका, तुमच्या बरोबर मी बी आहे. मी एक शहाणी नाही लागून गेले की तिथून उठून इथं येऊन बोलते. म्हणजे पहा, या साधू संतांना किती त्रास होतोय माहितीये का तुम्हाला? एक एक साधक घडवण्यासाठी माऊल्यांनो, तुम्हाला एक एका बाळाला जन्म द्यायला त्रास होतो ना, तेवढा या साधूला होतो. एक एक साधक घडवण्यासाठी. मी माझ्या पदरचं बोलत नाही, मी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिले. एक एक साधक घडवण्यासाठी काय करावं लागतं. आणि माझा भगवंत सांगतो, देव गुज सांगे पंढरी सियारे, प्रेमे चित्ती ग्यारे नाम माझे, काया वाचा मनाने दृढ धरा जीवी. मग तुम्ही कायेने, वाचाने, मनाने जर दृढ असाल तर सर्व मी चालवी भारत्यांचा. पण काया वाचा मने
मग आम्हाला काय काळजी इथं आलं तरी पहा तुम्हाला संसारातलं सांगते घरी पण आपण तेच करत असतो आणि इथं आलं तरी तेच करत असतो. घरी भावकीवर भांडणं असते, इथं जागा धरण्यामुळे भांडणं असते, इथं म्हणजे कपडे धुण्यामुळे भांडण. म्हणजे घरी करतो तेच करायला आलोय का आपण, इथं पण कचरा गोळा करायला आलोय का? पहा मला माझ्या गुरुजींनी इथं खरं बोलायला सांगितलंय. मग आता तुम्ही मला सगळे सांगा खरं बोलायला पाहिजे की नाही ताई? तुम्ही त्या दिवशी किती छान विषय मांडला की कानोपात्रेचा, किती छान विषय मांडला. भगवंत सांगतो या रे नाना तो याती भलती नारी नर आणि करावा विचार न लगे चिंता कवनाची. पहा काही काही लोकांना महिला चालत नाहीत पण आपल्या बाबांनी पहिलं प्राधान्य महिलांना दिलं. याचा अर्थ असं नाही की आपण कसं पण वागायचं. पहा ज्यांना महिला चालत नाहीत ना त्या इथं चालतात, या वारीत दिंडीत पहिलं प्राधान्य महिलांना आहे. आणि कुणी पण या सगळे या पण पहा म्हणतात असतेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायला एखादा बाहेरचा नाही आपल्यातलं बोलायचं आपण, आपल्या घरातलं, बाहेरचं नाही. बाहेर औषध गौषध नवशे भरपूर आहेत जाणारे, गोंगड्या बांगड्या विकत येणारे भरपूर आहेत. पहा मला गायनं चांगलं नाही पण मी तुम्हाला माझ्या गुरुजींचा निरोप किंवा माझ्या श्रीपाद बाबांचा निरोप बरोबर पोहोचवेल. पहा पंढरी नामाचा बाजार, नामच घ्यावे नामच द्यावे कोटी कोळीचा अवतार. पंढरी नामाचा बाजार, कशासाठी पंढरपूरला जायचंय हे तरी आपल्याला कळलं पाहिजे. म्हणतात जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. ज्ञान होय मुडा आती मूर्ख द्या दगडा. आपण दगड नाही आहोत, माणसं आहेत. बाहेरचा दगड मंदिरात आला तर देव होतो, सोन्यासारखी माणसं का देव होत नाहीत, व्हायला पाहिजे. ज्ञान होय ज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. पहा जनाबाई म्हणतात वाचेल जे कोणी आणि जनी त्याशी. आपण एवढे मोठे आहेत का हो? जनाबाईंनी आपल्याला लोटांगण घालावा. आपण ज्ञानेश्वरी वाचतो का? आणि जसं बाबा म्हणतात रोज बघा वारकऱ्यांची संध्या हरिपाठाला उभे राहा या, तसं वारकऱ्यांची संध्या ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, भागवत वाचलंच पाहिजे. आणि त्या तेवढंच म्हणतात पण माझे नामदेव राय तर म्हणतात एक तरी होरी ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. कोणती बी एक ओवी अनुभवली ना 700 श्लोक 18 अध्याय लेख देव बोलिले एक दुजे नाही. म्हणजे आत्मा सोडून ज्ञानेश्वरीत विषयच काय नाही. आणि आत्मा कळाला ना बाकी काही कळण्याचं राहतच नाही. पहा की ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी वाचा वाचा आणि अनुभवा, त्याची टेस्टच वेगळी आहे. ज्ञानेश्वरीची टेस्टच वेगळी आहे. जर बसलो ना वाचायला सकाळी 11 वाजता 3-3, 4-4 वाजूस तर पण माझ्या लक्षात राहत नाही.
आणि आता मला दिसत नाही. का झाकून ठेवावं आपण आपलं वय? आणि दिसत होतं तेव्हा अक्कल नव्हती, तेव्हा बाकीचं दिसत होतं लय प्रपंचातलं. असे ज्ञानेश्वरी वाचा बघा. आता कोण म्हणलं बघा, आनंद आश्रम, आनंद संप्रदाय, आणि तिथे पण आनंद आश्रमावर जायचंय. आणि आमच्या जीवनात आलेत आनंद भूषण. जे परिणामा निघाले कोंब, जे परिणामा निघाले कोंब, जे धैर्य मंडपाचे स्तंभ, आनंद समुद्रीचे कुंभ चुब कळोनी भरिले. अध्याय 9 ज्ञानेश्वरीचा. काही कमी नाही हो. माझ्या जर श्रीपादाबाच्या दिंडीत तुम्ही आलात ना, तुम्हाला काही कमी पडत नाही. अहो माऊली सारखे हात जोडून विनंती करतात आपल्याला, हात जोडून पाया पडून, कसं राहा कसं वागा आम्हाला सांगावं लागते, आम्हाला सांगावं लागते. ज्या मार्गाने काय गरज आहे या महात्म्यांना असं खुर्चीवर बसून असल्या तुटकं पुटकं ऐकायची. देखा प्राप्तार्थही झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य उरले असे लोकांना की लोकांसाठी, जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. पहा पण आता तसं नाही राहिलं. आम्हाला वेळ भेटला तरच आम्ही जाणार. पहा जगाचं आम्हाला काही पडलेलं नाही. आमच्या बोलू का, आमचा जर बरोबर भरला किस्सा तरच आम्ही जाणार. म्हणजे आता आमच्यासाठी, आमच्या कल्याणासाठी आम्ही करतोय. काय म्हणणे आता आमच्या कल्याणासाठी नाही हो. श्रीपाद बाबांना जेवढा त्रास झाला ना, मी तर नाही पाहिलं त्यांना, पण मी तुमच्या तोंडातून ऐकते कसे होते बाबा. त्यांच्यासारखा कसलाच त्रास नाही हो आपल्याला. चालू कार्यक्रम बंद पाडलेत आणि आपल्याला म्हणतात करा करा आम्ही आहोत, तुम्हाला काय करायचंय करा आम्ही आहोत. खूप त्रास काढला अहो. आपल्या बापाने तेवढा त्रास काढला नसताना तर आपण कोणच दिसलो नसतो मंडपात. आणि आम्ही म्हणतो आम्हाला काय करायचंय. आम्ही ऐकतो बाबांनी भांडी विकले आणि परमार्थ केला, जोडलं लोकांना, जोडली पाईपलाईन. हे कशाची? हरिभजनी हे दवळीले जग, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत धर्म केला. आणि मग आम्ही आमचं काय चाललंय, भांड्याला भांड लावायचं. तुम्हाला सांगू जे अज्ञानी आहेत ना त्यांना कमी शिक्षा भेटन हो. आणि ज्ञान्यांनी असं केलं ना लयच फटके बसतील, लयच फटके बसतील. कसे माहितीये का? नवलंकराची गोठी विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या जो बेकंठी नाना संकटी नाचवी. असे फटके बसतील ना. तुम्हाला एक दृष्टांत सांगते पहा. एक रिटायरमेंट झालेले बाबा असे गॅलरीत उभे होते आणि रस्त्याने चालला होता छोटा बच्चू. आणि तो हसला त्यांच्याकडे बघून. ते म्हणले बाळा ये, मला लय आवडला तू का हसला? ते म्हणला काय नाही, तुम्ही एवढे मोठे आगड बंब आणि तुम्ही मेले बिले तर घराच्या बाहेर तुम्हाला कसं काढायचं? ते म्हणलं हे कोणाचं पोरग आहे बाबा, आता बोलवा त्याच्या पप्पाला. तर त्याच्या पप्पाला बोलवलं, म्हणले तुमचा पोरगा असा म्हणला. तर मी ज्ञानाचं ना अज्ञानाचं सांगते हा, गोष्टी गप्पा नाही सांगत. आणि त्याच्या पप्पाला विचारलं हा पोरगा काय म्हणतो, तुम्ही मेले तर तुम्हाला बाहेर कसं काढायचं? आता बाप म्हणला याला खांडोळी करून काढते, तुला काय करायचं? सोडतील मला. म्हणलं याच्या बापाला बोलवा. त्याचा बाप म्हणला तुम्हा दोघाला काय करायचं, अख्खा बांगला भेटवतील ना ते. मग सांगा कुणाला? हा दृष्टांत नाही, हसायची गरज नाही.
सांगा कुणाला जास्त शिक्षा, बाळाला, आजोबाला? कुणाला जास्त शिक्षा आहे? म्हणून आपल्याला माहित आहे ना, आपण चाललोय त्या मार्गाने साधूच्या, आणि आपल्याला खूप आपण भाग्यवान आहेत. साधू सुद्धा तसेच भेटले. कसे की जे निष्कामता पाप, जे देखा प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले तयारी करतोय उरल्यासे लोकांलागी. पण मी म्हणाल की भगवंताला विचारलं की देवा तू एवढा अर्जुनाला जवळ का घेतो, का झाकतो? भगवंत म्हणतात पा एवढ्या गवळणी, एवढे ऋषी मुनी आहेत, तर भगवंत म्हणतो पा माझ्या अर्जुनाला दृष्ट लागू नाही म्हणून, दृष्ट लागू नाही म्हणून. का तर ते म्हणतात की जर माझ्या अर्जुनाला दृष्ट लागली तर मग मी कोणाशी संवाद करावा? पा भगवंताची होवी दिठीच पाहता विजय, का तोंड भरून बोलीजे, दाटून खेव दिजी. ऐसा कोण आहे? मला दुसरा कोणाचा आहे का? दृष्टीने पाहिल्याबरोबर निवांत होतो मी. हा, त्याच्यासाठी दुसरी एक ओळ सांगते मी तुम्हाला की भगवंताला विचारलं तुला वेळ लागले तेव्हा, वेळ लागले भक्ताच? तो म्हणतो हो. हा रुसे तो हा बुजावीत जाये, हा कोपे हा निवांत साये. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा, तुला वेळ लागले का? मग देवाला कुणाचं वेळ लागतं बरं? हा, अहो आपण स्वतःला म्हणून वेळी झाले पण त्या देवाला आपला वेळ लागला पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे. कारण का आपल्याला ज्ञान झाले, आपण ज्ञानी झालो, आणि आपल्याला जे ज्ञान झाले ना ते अद्वैताचं झाले, द्वैताचं नाही. आणि आपण काय नुसत्या शिरापुरी खायला येत नाही इकडं, आणि नसन आपलं समाधान होत ना, आपल्या गुरुजींना विचारा की बाबा हे कशाने होईल. आणि अशा भगवंताची, अशा भक्ताची देव वाट पाहतो. पहिला अभंगाचे चरण. देव गुज सांगे पंढरीसी, देव गुज सांगे पंढरीसी, देव गुज सांगे पंढरीसी. पंढरीशी या रे, प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. कसं घ्या? प्रेमाने घ्या, चित्ताने घ्या, वाचेने घ्या आणि कायने घ्या. म्हणजे आपण सर्व काय म्हणतात रामरूप झाली कौशल्या माऊली, तसं आपण रामरूप व्हायला पाहिजे. आणि बघा जर आपण आता हे समजून नाही घेतलं, ज्यांनी हे घेतलेलं नाही, ज्यांना वाटते देव अंगात येतो, देव अंगातच असतो, येत बीत काही नाही, देव अंगात नसल्यावर मग आपण संपलो. तर देव अंगातच असतो, फक्त त्याचा अनुभव येतो असं. आणि ज्याला वाटतं नाही अंगात येते, तर तुम्ही म्हणतात ना कल करे सो आज कर, आज करे सो अब निकल जाएगा श्वास तो करेगा कब. हा, जर आपली वेळ निघून गेली तर काही उपयोगाचं नाही. आणि तुम्हाला सांगते याच लोकांना देव बोलवतो. कारण का की आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, सांगत असे गुज पांडुरंग. पुन्हा आणखी एक प्रमाणे बघा की बैसोनी सुख गुज गोष्टी, काय काकड्याचं प्रमाण येते की पुसता सांगे ना गीत गुज मार बैसोनी एकांत सुख गोष्टी. हा, तर देव गुज कुणाला सांगतो? अशाच भक्तांना सांगतो, अशाच अधिकाऱ्यांना सांगतो. म्हणून हे रात्रंदिवस झटत असतात. बरं नुसतं वारी पुरतं जगतात का? अहो आपल्या महिनाभर झाला असेल ना एखाद्याला अनुग्रह दिलेला, तरी सुद्धा या ना आमच्या बाबांकडं, या ना आमच्या बाबांकडं.
बघा ना आमच्याकडे काय आहे. आवडलं तर घ्या, नाही तर नका घेऊ. ते नाही बाबा तुमच्या अंगात येतं, मग काय यायला पाहिजे? नुसत्या मोठ्याल्या माळा घालायच्या, चलायचं नुसतं असंच गाण करीत रस्त्याने. पंढरपूर मध्ये गाण, तिथली लोक शिव्या देतात. आळंदीत गाण आषाढी कार्तिकीला. समजून घेतलं पाहिजे, समजून. आणि नाही समजलं तर चुकलियावर शेवटाची पहा पेरा किती मोठा आहे तो. एक एक योनी कोटी कोटी एक पेरा. एक योनी कोटी कोटी पेरा, एक एक योनी कोटी कोटी पेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे बारा मनुष्य देहाचा. पहा अभंग नामदेवरायाचा आहे, पाहून घ्या. जर खरंच हुशार माणूस असेल ना चक्कर येऊनच पडत ते वाचल्यावर. की त्या अभंगामध्ये असं सांगितलंय की किती कोटी वृक्षांमध्ये, किती कोटी याच्यामध्ये, म्हणजे पशूंमध्ये, पक्ष्यांमध्ये, आणि नंतर मनुष्य जन्म ते पण मिळाला तर मिळाला, आणि मिळाला तरी कळत नाही, आणि कळाला तर पुढे जावं. पण असं म्हणतात मनुष्य जन्म अनमोल है, फिर से नहीं मिलेगा, पका फल जो मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे. अब जो मिला है कभी नहीं मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. अब जो मिला है कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे. अब जो मिला है कभी नहीं मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल है, फिर से नहीं मिलेगा, पका फिर फल जो गिर पड़ा, फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आएगा, प्राण जाएगा छुटके. काय करणार नंतर? मग तेव्हा कळतं. काय म्हणतात ना, आई समाजल्याचा गुण भोगे कळो कधी कळलं? भोगायला आल्यानंतर मग माणूस होतो मी काय पाप केलं होतं, काय पाप केलं होतं. रोज मी म्हटल्यावर काय म्हणतात ना, कोटी ब्रह्महत्या आहे ना. मी एकदा जर मी म्हणलं तर कोटी ब्रह्महत्या होतात. मग आपल्यातला मी कधी जाईल. पण पहा आपण असं म्हणतो ना की आम्ही अज्ञानातपणातच बरं होतं. जरा थोडस काय तर ज्ञान झाल्यावर मीचा जरा जास्त अहंकार झाला होतो की नाही. मी एवढं करते, कोणासाठी करता? ते तुमचं प्रारब्ध आहे, तुमचं कर्म आहे. ते कोणाला सांगणार तुम्ही? काय करणार तुम्ही? पण जर आपल्याला विषय भोगायचे तर भागवतामध्ये म्हणतात अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे.
ते चित्ताची आधी ठसावली दे, चित्ताची ठाई ठसावली. असं म्हणतात भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. पुरुषार्थी याचा वरती परमात्मा. भारत देशात जर जन्म झालाय आपला, अमेरिकेला कोणी मावशी सुद्धा म्हणत नाही. खरंच आपण भाग्यवान आहेत खरंच. आणि मी तर समजेन, मी तर एवढी भाग्यवान आहे ना. बाबा मी तुम्हाला सांगू, आता सांगितलं तसं माझा जन्म झाला आणि माझ्या वडिलांनी माळ घातली, स्वतःला बी घातली मला बी घातली बर का. आणि नंतर आणि मला लहानपणापासून आमच्या घरी पण असे महाराज मंडळी हे असायचे माझ्या वडिलाच्या इथून. पण माझा खरा जन्म झाला या मालिकेत आल्यानंतर. मी ते पुण्य घेऊन ते पुण्य जमावून तर माझा कसा जन्म आहे. आणि मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजते की या जिवंत मालिकेत आपला जन्म झालाय. आणि या मालिकेतल्या महात्म्यांनी ना खूप त्रास सहन केलाय ही गोष्ट आपल्यापर्यंत आणण्यासाठी. माऊलींनी जेवढा त्रास सहन केलाय ना त्याच्यापेक्षा कमी नाही केला हो बाबांनी त्रास सहन. आपण ऐकलं ना, शिव्या देत होते त्यांच्या तोंडावर. आपल्याला कोणी अरे सरक म्हणलं तरी सुद्धा जमत नाही. जमतंय का? इथं उभं राहून बोलणाऱ्याला विचारा तुम्हाला जमतं का, यांना जरा पहिलं. आणि खरंच विचारा का की इथला बी कळतो मग कुठपर्यंत आलाय. अगं 2 तास कीर्तनात कोणी गप्पा मारीन हो, 22 तास काय करतात काय करतात ते कळलं पाहिजे. समाजाला का दिशाभूल करतात समाजाची. हा आपल्या मागे समाज आहे, समाज आपला ऐकतोय ना. आणि मी म्हणन ज्यांनी नाही घेतलं त्यांचं सोडा, पण ज्यांनी घेतलंय ना, जसं एखाद्या बरोबर आपण लग्न लावतो, तो माझा नवरा आहे ना खूप दारू पितो, रोज मारतो एवढा मारतो, पण तरी पण ती बाई तिथंच राहते. हा मग माझ्यासारखी शहाणी जाते ती काय म्हणते, तू का राहते, हाले मारतो, जा ना तुझ्या बापाकडे. ती म्हणते नाही, मी जर माझ्या बापाकडे गेले ना तर माझं नाव खराब होईल, माझ्या बापाचं नाव खराब होईल. तसं जर कीर्तन प्रवचन नाही सांगता आलं तर हा फार मार्थ नाहीये. हे सगळ्यांना सगळं येईन असं नाही, पण माझ्या बापाचं नाव खराब होऊ नये ना, म्हणून तुम्ही ह्यातच राहायचं आणि व्यवस्थितच राहायचं. तुम्ही पण असं समजा की श्रीपाद बाबा हे आपले आई वडील आहेत, त्यांचं नाव खराब होऊ नये म्हणून ह्या परिवारामध्ये वागायला शिका, राहायला शिका. का लढ्याचे लढे पुरती, का मनोरथाचे मनोरथ साथी. माहेर श्रीमंत होती तुम्हाला, एवढे श्रीमंत बापाची लेकरं आहेत आपण. काय कमी हो आपल्याला? हा बोलू का? एवढं ताट बरोबर घेता खाता 4 टाइम 3 टाइम, तरी पण बिस्किट वाटायला लागले. अरे ते आपल्यासाठी नाही आहेत. 4-2 माणसं गरीब येतात ना त्यांच्यासाठी वाटतात होते. आपण पिशव्या ठेवायच्या पळायचं, लाईनीतून पळायचं. पाणी बिस्किट काय मिळत नाही. माझ्या बापाने खूप केले तुमच्यासाठी, खूप कमावले आणि खूप मोठ्याची लेकर आहेत आपण. नाव घालू नका माझ्या बापाचं. हा आणि मी म्हणते मरेपर्यंत या संप्रदायाला सोडू नका. मी तर म्हणे मी जरी जन्माला आले ना तरी इथंच येईल, पुन्हा घेईन मी जन्म या देवा, तुझी जन्म सेवा सदा करा. हरिनाम कीर्तन स्मिताचे पूजन घालीन लोकांना महावाडे. एवढा बाप श्रीमंत आहे तरी भिकाऱ्यासारखं बघा. तू का म्हणे काय म्हणतात ना, हात पसरी धिक त्याचे जिनी. हा कशाला हात पसरता? बिस्किट खायला भेटली नाही घरी, नाही भेटत का? अहो एवढे गरीब नाही राहिलो आपण, नाही राहिलो. राजयाची कांता काय भीक मागे, किंवा श्रीगुरु सारखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी म्हणतो ना रोज नाचून हारे पटात. काय चाललंय आपलं? माझं थोडं तिखट वाटल, कारण मी मराठवाड्यातली बाई आहे आणि माझा बाप बी एवढा श्रीमंत आहे ना. आणि त्यांनी सांगितलं की खरंच बोलायचं, इथं पुन्हा कार्यक्रम भेटू का नाही भेटू, खरंच सांगायचं. का तुम्हाला वाईट वाटत आहे? नाही हा नको का बोलायला कोणीतरी? कशाला पडायचं? का पडायचं? आपल्याकडे पैसा नाही बिस्किट घ्यायला. बरं जाऊ दे, मी जाण्याचा प्रश्न नाही. अहो ताई तुम्ही आता लाईन सुटून गेलं तर लाईनला लागा म्हटलं तरी ते म्हणजे लगेच भांडणं. अहो नाही इथं येऊन शिकायचंय आपल्याला काहीतरी, काय राहायचंय आपल्याला काहीतरी. तुम्ही कोणी उपाशी राहिले नाही आजपर्यंत? कोण बसून राहिले का जागा भेटली नाही म्हणून? कोण बिना आंघोळीचं राहिलंय का? बरं ते झालं.
आपल्या लहान 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 मुलं असतात त्यांना सांगावं लागतं सुशीला लांब जा. मग आता सांगा आपल्याला बी सांगावं लागते का बरं? आपण आपल्या घराच्या पुढे दारातच बसतो का? काय हे सगळं सांगावं लागतंय? हात जोडून सांगावं लागतंय, विनंती करून. ते महाराज आहेत ना फार तुम्हाला ताई अक्का बाई ज्ञानी आहेत असं म्हणू एवढ्या लायकीचे नाही आहेत आपण. आपल्या घरातले सासू सासरे दीरबाई आहेत त्यांना विचारा आपण काय आहेत. माझ्या घरचे आहेत ना, तुम्हाला सांगतो माझी लायकी काय आहे. जसा अनुग्रह घेतलाय ना तसं आम्हाला बोलत नाहीत, लग्नाला बोलवत नाहीत, लग्न जमवायला बोलवत नाहीत. अशी आपली लायकी आहे घरची. इथं येऊन मिजाज करतो आपण. कधी कळणार आपल्याला हे आपलं आपण आपल्याला कधी कळणार घरचा इथला फरक? अहो आपण आपल्या माहेराला चाललोय, आपल्या भगवंताला भेटायला चाललोय. हा आपलं काय चाललंय? आणि अशा साधू संतांच्या म्हणजे आपण त्यांना त्रास देतोय. आपल्याकडून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं आपण वागलं ना तर मग माझा देव अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतो. सिंधू तारीन यारे माझी भात 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 साक्ष पुंडलिक करुणे बोले साक्ष पुंडलिक करुणे बोले मानवाच्या यारे माझी भाक साक्ष कुंडलिक करुणे सांगे. कोण साक्ष देते आपल्याला? संत साधू संत साक्ष देतात आपल्याला. आणि काय सांगतात? फक्त नाम घ्या आणि नाही वारीला येता आलं तरी चालेल, आणि वारीला 15 दिवस आले तर हरकत नाही, अजून उत्तम. पण बाबांचं एक प्रमाण आहे की नाही वारीला येणं झालं तर गाडी निघावे नाही या 2 दिवसासाठी. आणि त्याच्यापेक्षा सोपं म्हणजे मग काय म्हणतात माहिती का, की जर तुम्हाला तसं नाही येता आलं ना, फक्त काय म्हणा, जाईन म्हणता पंढरी यम थोर चिंता करी, एवढं तरी म्हणा. काय म्हणा? जाईन म्हणता पंढरी यम थोर चिंता करी. जाय जाय तू पंढरी होय होय जाय जाय तू पंढरी होय होय जाय जाय तू पंढरी आणि होय होय पंढरीला गेल्यावर वारकरी व्हायचं का आधीच व्हायचं? वारकरी होऊन पंढरीला जायचं ना. आणि वारी कसली करायची बरं? आपल्याला जन्म मरणाची वारी करायची. जन्म मरणावर मात करायची, त्याला वारी म्हणायचं. आणि जर आपल्याला ती होत नसेल तर काय उपयोग? एवढे भेटून सुद्धा आपण काय म्हणतात ना, की संत कबीर म्हणतात एवढं भेटलंय ना तुम्हाला, हे साधू संत, एवढा मेळा, एवढं नाम चांगलं, जे दुर्लभ आहे, मुमुक्षत्व दुर्लभ आहे, मनुष्यत्व दुर्लभ आहे, साधूची भेट दुर्लभ आहे. आम्हाला सगळं भेटले. आम्हाला मुमुक्षत्व कशाला म्हणतात माहित नव्हतं. पण एक बाबा झालं बाबा कोणीतरी मागं लागून की आम्हाला वाटायचं नको इकडं अंगात येते, नको. मी म्हणायचे मालकांना की कुठं पण माळगाला पण तिथे नको, कारण तिथे अंगात, कारण मला निरोप आधी असे पोहोचले होते खूपच वाईट आहे असं. पण काय म्हणतात ना, जे सत्य आहे ना
सत्य काय म्हणतात ना, सत्य भगवंताच्या घरी सत्याला देर आहे पण लेकिन अंधेर नाही. तसं आम्हाला सत्यच भेटलं. आणि पार म्हणजे वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, आणि केले उपकार अगणित. त्यांनी आम्हाला वाट दाखवली. आणि मी बरेच दिवस बिना म्हणजे माळवती गळ्यात असं बिना अनुग्रहाचं असं फिरत होते 4-5 महिने, 2-4 महिने समजा. पण लगेच मी पण अनुग्रह घेतला. मग आपलं सत्य सांगायला काय होतं. पण जर निस्ती माळ होती तर तिकडं कोण कोणाला उभं करायला मागत नाही. आमच्या पुढच्या जाती आमची जागा जाईल. पण इथं करा, तुम्ही पण करा, आम्ही पण करा. कारण का आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. आटके पाचेंडा लावायचा असेल तर सगळ्यांनीच केलं पाहिजे. म्हणतात नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी. तसं सगळ्यांनी केलं तरी हरकत नाही. पण सत्य करा, जे करायचे ते सत्य करा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एक सत्य वेदातलं, एक सत्य शास्त्रातलं, एक सत्य पुराणातलं. कशात पण सत्य विठ्ठल आहे. बरं, आपल्याला विठ्ठल कळालाय, पंढरपूर कळाले. मग हे कशासाठी चाललंय की म्हणतात ना, येथ वडील जय जय करीती तया नाम धर्म ठेवीती आणि ये रती अनुष्ठिती सामान्य सकळ. आपण नाही गेलो तर आपली पोरं नाही जाणार. आणि आपल्या पोरांना आपण काय सांगायचं, घरातच बसा. आणि तिथं बसून काय होणार आहे. अनुभव घ्या, सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या. कळालं तरी सुद्धा घ्या, करा आणि केलंच पाहिजे. आणि मी आता वारीला आले म्हणून म्हणत नाही, मी सतत म्हणते करावा. ही कुठलीही गोष्ट केल्याशिवाय कळणार नाही. पहा, देवभुज आपलं काया वाचा मने दृढ धरा जीवी. कायेने वाचेने जर भगवंताचं नाम घेतलं ना तर वाया जात नाही. कसं व्हायला जाईल. म्हणून त्यांनी सांगितलं की भवसिंधू तारी न घ्या रे माझी पा. भवसिंधू कोणता समुद्र. समुद्रातून तुम्हाला पलीकडे जायचंय ना, मी सांभाळून नेईन. पण कधी कायेने वाचेने मनाने जर असाल तर, नाहीतर असं नाही. थोडं सुद्धा नाही. जसं लहान मूल आईला अनन्य शरण असतं, तसं तुम्ही जर भगवंताला किंवा सद्गुरूला शरण असाल तर मी पलीकडच्या तीरावर तुम्हाला सहज नेऊन पोहोचवीन. अशी ग्वाही देतो देव आपल्याला. आणि जर तुम्हाला वाटतच असेल हे खोटे तर लटके जरी असे नाम यासी लटके जरी असे नामयासी पुसा आणि आहे त्या भरवसा नामी माझ्या. पहा, भगवंत म्हणतात ते जर खोटं असेल तर माझ्या नामदेव महाराजांना विचारा, हे खोटे आहे का. आणि आपण ज्यांना विचारायचं त्यांना नाही विचारत, दुसऱ्यांनाच विचारतो. पण हे सगळं आपल्यासाठी झालेलं आहे. फक्त आपल्याला जो भेटलेला माल आहे ना तो सांभाळायचा आणि पुढं पार्सल करायचा आहे.
काय करायचंय आपल्याला? फक्त भेटलेला जो माल आहे पुढे पार्सल करायचा आहे किंवा ज्याचा आहे त्याला मनी ऑर्डर पोहोचवत राहायची. आणि पहा, जरी आपण म्हटलो नाही ऐकत समाज, पण ज्याच्या भाग्यात आहे ते तर सांग घेईल की नाही? ज्याच्या भाग्यात आहे तो घेईल, ज्याचं उदयाला आलाय कर्म तो तर घेईल. आणि नाहीच कोणी ऐकलं तर आपला आनंद आपल्याला, पण आपण सांगत राहायचं आपलं काम आहे. आपलं काय काम आहे? हेच करणे आम्हा काम बीज वाढवावे ना. मग का बाबा नाही सांगावं? आणि प्रमाणित तर असं आहे की काय, वाज तसे बोंब कोणी नाही कधी काणी, हरी हरी न म्हणती तयार थोर झाली आणि उठा उठा जागा पाठी भयाने मोठी, पंढरी वाचून रिता ठाव नाही कोठे. पहा, वाटतंय का भय आपल्याला? वाटतंय का? आपलं तर असं चाललंय की आम्ही काय म्हणतात तसं बिंदास होता, आम्हाला काही वाटत नाही. आम्हाला काय म्हणतात ना तुकाराम महाराज की तुका म्हणे ही अलोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहू. का बाबा या लोकांच्या व्यवहारात तुम्ही काय एवढ्या सावध नाहीयेत? का असावधपणाने वागताय? आणि तुम्हाला सांगू का, इकडे आल्यावरच सावधपणा वाटतो. घरी गेलं ना आमचे बेचे पाडे आहेत तसे, कारण माया तशीच आहे ना, ती गुंतवणारच आहे आपल्याला. पण त्यातले त्यात आपण नामधारक आहोत, थोडंफार लक्षात राहिलं पाहिजे. आपण आपल्याला चेक केलं पाहिजे की कुठवर आपण गेलो बाबा, आपलं काय चाललंय काय नाही, काय केलं पाहिजे. का तर आपल्याला चेक कोण करणार आहे? आपले गुरुजी फक्त. बरं, त्यांनी चेक केलं, जर म्हणले कच्चे तर मग पळायला नको इकडून तिकडून. आणि आपल्याला काय वाटतं आपण पक्के झालो काय? म्हणजे मला तरी नाही वाटत. कारण कसं आहे, पक्क होणं म्हणजे एकदम पूर्ण शांत होणं, किंवा काय म्हणतात ना, कुंडली या धावा तुष्णे दिशा आता निश्चिंतीने पावलं विसावा, तसं. पण आम्हाला भरपूर काही गोळा करायचे अजून, बंगले गाडी घोड्या परपंचातलं. मग झाली का आपली तृष्णा? झाली का? आणि आम्हाला वाटते आम्हाला गाडी पाहिजे गाडी पाहिजे. कशाला पाहिजे? मग प्रत्येकाला माहिती, परमार्थ करणाऱ्याला नाही करणाऱ्याला की गेल्यावर आपल्या संग काही येत नाही. आणि जर माळ असेल तुळशीची तर तेवढीच येते. गळ्यात 10 तोळ्याचा असो का 15चा असो ते काढूनच घेतात. पोरी सुना ते होतं, हे काय करायचे ठेवून यांच्या गळ्यात? त्याच्यामुळे ना अपेक्षा नाही करणे जास्त. आपल्याला भेटलेला परमार्थ, आपल्याला भेटलेले गुरुजी, आपल्याला भेटलेला संप्रदाय, आपण ज्याच्यात वागतोय, मला काय म्हणायचे, त्यांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. आणि मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा आणि किती पासून बालवाडीत होतो तेव्हापासून आहे का अनुभवात तसं ठेवलं का मान? गुरुजनांचा, मित्र परिवारांचा मान ठेवी. ते एक बोललं की आपण दुसरं म्हणजे तिथं मग आम्ही काही कमी नाही, तसं नाही. पहा, तर काय झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, पालखी सोहळ्याची जी ट्रस्टी आहेत, अधिकारी मंडळी, शालिग्राम गंधारे बाबा, गाडगे बाबा, माझे गुरुवारी अनंतभूषण कोफडोबा चकवी, आणि तुम्ही सर्व संत सज्जन श्रोते आणि मला मार्गदर्शन करणारे, मला सपोर्ट करून उभा करणारे, म्हणजे सपोर्ट करणारे तुम्ही सगळेच आहे, पण मला म्हणजे हे करणारे, विशेषत्वाने मार्गदर्शन करणारे माझे संपादक भांडे यांच्या सर्व साधू संतांच्या आणि पंढरीश परमात्मा यांच्या सर्वांच्या चरणावर सेवा अर्पण करून सेवेला येथेच पूर्ण केला. आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. जे चुकीचं आहे ते मी माझंच आहे, आणि जे बरोबर आहे ते माझ्या श्रीपादाबाचं आहे.